नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती त्यामध्ये जे काही वरच्यावर अपडेट्स आतापर्यंत आपण देत आलो आहे, त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यक भरती महावितरण हे सध्या जास्त ज्याची शक्यता आहे किंवा आपण ज्याची अपेक्षा करतो आहोत पुढच्या काही महिन्यामध्ये, काही दिवसांमध्ये. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे मला प्रश्न होते की सर त्यामध्ये एज लिमिट काय आहे किंवा त्याचं सिलेबस काय आहे किंवा एक्झाम पॅटर्न काय होते. ऑलरेडी आपण त्यावर व्हिडिओज दिलेले आहे मित्रांनो, एक्सपिरियन्स काय लागतो वगैरे. तर त्याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलेले आहे. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे इंजिनिअरमध्ये तुम्ही आता व्हिडिओ बघता आहे त्यामध्ये जा. त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यक महावितरण हे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये किंवा ऑपरेटर महावितरण बघितलं किंवा महाडिस्कॉम बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ मिळतात. त्यामधले जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, जे मोठे व्हिडिओ आहेत किंवा ज्याचे आपण जास्त व्ह्यूज आलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. एज लिमिटबद्दल, तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल, अप्रेंटिसबद्दल सगळी माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे. परत त्यावर परत व्हिडिओ घेऊन काही उपयोग नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे बघणार आहोत की त्यामध्ये सिलेबस काय लागणार आहे आणि त्यासाठी बुक्स काय लागणार आहे. ठीक आहे, कारण की सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्नमध्ये काय आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड रिजनिंग म्हणजे मॅथ्स आणि बुद्धिमत्ता आहे. मराठीबद्दल कन्फर्मेशन सध्या नाही आहे, परंतु मराठीची शक्यता कमी वाटते आहे. मराठीचे यावेळेस राहणार नाही. ठीक आहे, परंतु टेक्निकल आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग आहे. ॲप्टिट्यूड रिजनिंग सध्या तुम्ही नाही केलं तरी सुरुवात तरी चालेल, परंतु टेक्निकलवर जास्त भर द्या, कारण जास्त वेटेज टेक्निकलचं असते. त्यामुळे टेक्निकलचं सिलेबस डिटेलमध्ये आपण आज सांगणार आहे. आणि प्लस सेल्फ स्टडी जर तुम्ही आतापासून करत असाल किंवा आता सध्या सुरू केली असेल किंवा करत असाल तर कुठले बुक्स लागतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ITIचं जे सिलेबस आहे, ITI इलेक्ट्रिशियन वायरमन, त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की त्यामध्ये तुमचं विद्युत सहाय्यकचं जे सिलेबस आहे किंवा विद्युत सहाय्यकचं जे काही आहे तसाच अभ्यासक्रम इथे राहतो किंवा तोच जे काही आहे तुमचा अभ्यास इथे राहतो, तेच बुक्स तुम्हाला यूज करायचे आहे. ऑपरेटरमध्ये किंवा उपकेंद्र सहाय्यकमध्ये तर जास्त महत्त्वाचे आहेत किंवा जे इन्क्लुडेड आहेत, ज्यावर प्रश्न येणार आहेत, जे काही टेक्निकलचे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटीवर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला इथे दिसतात पेपरमध्ये. त्याच्यामुळे बेसिक इलेक्ट्रिसिटी करून ठेवा. सेल्फ स्टडी करत असाल, तुमच्याकडे बुक असेल किंवा नोट्स असेल तर त्यामधून बेसिक इलेक्ट्रिसिटीवर जास्तीत जास्त अभ्यास करा. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल सेफ्टी हा बेसिकचाच भाग आहे. इलेक्ट्रिकल सेफ्टी वगैरे, इलेक्ट्रिकल सेफ्टीचा अभ्यास करा. DC सर्किट्स, त्यानंतर मॅग्नेटिझम, सेल्स अँड बॅटरीज वगैरे, त्यानंतर AC सर्किट्स, जसं DC सर्किट आहे तसं AC सर्किटचा अभ्यास करावा लागेल. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स माहिती करून घ्या, काय आहे त्याचं फंक्शन काय आहे किंवा कुठे काय उपयोगी पडतं वगैरे. त्यानंतर कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, केबल्स वगैरे त्याचा अभ्यास तुमचा बेसिक असणं आवश्यक आहे. अर्थिंगचा अभ्यास करा. इल्युमिनेशनचा अभ्यास थोडाफार करून ठेवा, एखादा प्रश्न येऊ शकतो. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, इलेक्ट्रिकल वायरिंग आहे, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, मशीन्स हा भागसुद्धा महत्त्वाचा आहे. तर मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, DC मोटर्स, DC जनरेटर, DC मशीन्स वगैरे सगळे आल्या, त्यामध्ये सिंक्रोनस मशीन वगैरे. पॉलिफेज सिस्टीम, पॉलिफेज मोटर वगैरे जे काय पॉलिफेज सिस्टीम जे आहे, पॉलिफेज सिस्टीम वगैरे. त्यानंतर अल्टरनेटर, सिंक्रोनस मोटर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. फ्युजेस, सर्किट ब्रेकर, रिलेज, सबस्टेशनचा जो पार्ट आहे तो. त्यानंतर पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन आणि पॉवर डिस्ट्रीब्युशन यावर जास्त प्रश्न असतात. आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, तर हा टेक्निकलचा सिलेबस आहे मित्रांनो. हे जे मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिसिटी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. पॉवर जे काय सिस्टीम आहे आपली म्हणजे जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमचं मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर, DC मोटर, मशीन्स वगैरे सगळं महत्त्वाचं आहे. आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स वगैरे. ठीक आहे, तर हे सगळं महत्त्वाचं आहे. सेफ्टी, अर्थिंग वगैरे सुद्धा आहे. तर हे टेक्निकलसाठी. आणि विद्युत सहाय्यकचं सेम सगळं सिलेबस आहे, तोच पॅटर्न आहे आणि तसंच अभ्यास करायचा आहे तुम्हाला. पॅटर्न म्हणजे काय, त्याच पॅटर्नने तुम्हाला अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी करायची आहे. ठीक आहे, हे झालं टेक्निकलचं. नॉन टेक्निकलमध्ये ॲप्टिट्यूड रिजनिंगचं जे काही आहे, सचिन ढवळे सरांचं एक बुक येते किंवा सतीश वशे सरांचं तुम्ही बुक यूज करू शकता. त्यामध्ये जे काही सिलेबस दिलेलं आहे ते बरंचसं तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकते. कुठलाही पार्ट कधी कुठे येऊ शकतो किंवा त्या रिलेटेड पुढे मी तुम्हाला सांगायला आपला ॲपसुद्धा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा जो अभ्यास आहे मित्रांनो तो सुरू ठेवा. हे जे काही तुम्हाला टॉपिक सांगितलं त्यावर तुमचा त्या चॅप्टर वाईज अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे, कारण पुढे वॅकन्सी जर एकदम अचानक आली तर तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. नॉन टेक्निकलबद्दल वगैरे थोडंफार आपण ॲडजस्ट करू शकतो वेळेवर, पण तो टेक्निकल स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यासाठी बुक जर तुम्ही विचाराल, तुमचा जर अभ्यास सुरू असेल किंवा तुम्हाला सुरुवात करायची असेल तर सगळ्यात पहिलं बुक मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे सुबोध विद्युतशास्त्र. ठीक आहे, त्र्यंबक वाघमारे सरांचं बुक आहे सुबोध विद्युतशास्त्र. यातूनच पेपर पूर्ण येत असतो. त्याच्यामुळे ते बुक मिस करू नका. ते बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे. दुसरं कोणतं असेल तर ठीक आहे, पण हे बुकसुद्धा तुमच्याकडे ठेवा. त्यानंतर प्रकाश शहा सरांचं सुद्धा इलेक्ट्रिशियन वायरमनचं बुक येते.
किंवा मग प्रदीप रेळेकर सरांचं सुद्धा बुक येते, हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. या व्यतिरिक्त कुठलंही बुक यूज नाही केलं तरी चालेल. थिअरीसाठी, ऑब्जेक्टिव्हसाठी भरपूर बुक्स आहे. ऑब्जेक्टिव्हसाठी शक्यतोवर हिंदीचे पुस्तकं यूज करा, कारण की ते त्या लेवलचे राहतात आणि त्यांच्यामध्ये भरपूर तुम्हाला मटेरियल अवेलेबल आहे. UPPCLचं किंवा यूथ कॉम्पिटिशनचं बुक येते, बुलेट म्हणून. ते 1 लाईन क्वेश्चन आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचंच ऑब्जेक्टिव्हसुद्धा येते. रामबाण आहे पिंडे सराचं, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे 2-4 पुस्तकं आहे. यातून तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करू शकता. नॉन टेक्निकलसाठी मॅथ्स आणि रिझनिंगसाठी सचिन ढवळे सरांचं बुक येते, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. किंवा सतीश वसे सरांचं बुक येतं नॉन टेक्निकलसाठी, फास्ट ट्रॅक रिझनिंग म्हणून ते बुक येतं. ठीक आहे, किंवा आपलं जे काय तुम्ही व्हिडिओ बघताय, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहे. त्यामध्ये सुद्धा आपण त्याचे लिंक दिलेले आहे, तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. ठीक आहे, तर या रिलेटेड मित्रांनो नॉन टेक्निकलचा आपला वेगळा कोर्स आहे आणि टेक्निकलचा फाउंडेशन बॅच आपण आता पुढच्या काही दिवसामध्ये सुरू करणार आहे. 8-10 दिवसामध्ये त्याचं अनाउन्समेंट व्हिडिओद्वारे होऊनच जाईल. आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, आपलं ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही इंजिनियर अमोल टाईप केलं तर तुम्हाला ती ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये नॉन टेक्निकलचा सेपरेट कोर्स आहे बघा. त्यामध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंगचा सेपरेट जो महाजनको, महावितरण, महापारेषण किंवा कुठल्याही एक्झामसाठी मॅथ्स रिझनिंगसाठी तुम्हाला कामात पडेल. पूर्ण त्याच्यामध्ये थेरॉटिकल लेक्चर्स आहे, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर्स आहे आणि सगळं सोल्युशन वगैरे सगळं दिलेलं आहे आणि मराठीमध्ये सगळं शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर तोच कोर्स अवेलेबल आहे, कमी फीजमध्ये आहे. आणि प्लस आता टेक्निकलचा आपण फाउंडेशन बॅच, संकल्प फाउंडेशन बॅच म्हणून आपण आता ऑलमोस्ट बरंचसं काम आपलं झालेलं आहे. तर पुढच्या 8 दिवसामध्ये आपण त्याचं अनाउन्समेंट करून देऊ. त्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा आणि कोर्सची फी अतिशय कमी ठेवणार आहे. स्पेशल मराठीमध्ये आपण तो शिकवलेला आहे पूर्ण, थोडंफार इंग्लिश त्यामध्ये आहे. तो IT इलेक्ट्रिशियन, वायरमन, उपकेंद्रीय सहाय्यकसाठी कामात पडेल आणि विद्युत सहाय्यकसाठी सुद्धा तुम्हाला कामात पडेल. आणि पुढे जे काही एक्झाम येणार आहे किंवा रिक्रुटमेंट किंवा भरती येणार आहे त्यासाठी सुद्धा ITIसाठी आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी तुम्हाला कामात पडेल. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपकेंद्र सहाय्यकचा सिलेबस बघितलेला आहे, बुकसुद्धा बघितलेले आहे. तर त्याच्यातून तुमचा अभ्यास सुरू करून द्या. पुढे जे काही वॅकन्सी येईल ती आतासुद्धा येऊ शकते किंवा थोडा वेळ लागू शकते, परंतु तुमची तयारी स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे, तरच पुढे तुमचं सिलेक्शनाचे चान्सेस वाढून जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.